की संकट आलं की मग आत्महत्या करावीशी वाटते. लगेच बायकोशी थोडंसं भांडणं झालं तर मग आई वडिलांचं पदरात जायचं, आईच्या व ती अशी म्हणते तशी म्हणते. कोशातून फुलपाखरू, लहान लहान मुलं आहेत त्यांना काय कळते की मला माहीत नाही, पण कोशातून फुलपाखरू बनतं त्यावेळेला कुठला तरी प्रयोगशाळात एक विद्यार्थी काय करतो, त्या फुलपाखराला त्या अंड्यातनं बाहेर येताना वेदना होत आहेत म्हणून ते अंड फोडतो. मग ते फुलपाखरू अलगदपणे बाहेर येतं, सुखदपणे बाहेर येतं, पण बाहेर येऊन मरतं. कारण त्या पंखात बळच आलेलं नाही ना. ज्या वेळेला तो कोश ते अंड फोडताना त्याच्या पंखामध्ये संघर्षाचं बळ येतं त्यावेळेला ते बाहेर येऊन उड्डाण घेणार आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर तो हौसला, ती इच्छाशक्ती, ती जिद्द त्यातनं निर्माण होणार आहे ना. खेड्यातली पोरं ही रानफुलासारखी असतात. त्या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मग कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. ते रुजवण्याचं काम ते आईवडील करत असतात, शिक्षक करत असतात. कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला असतो. ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं. जन्म झाल्यानंतर, किशोरवयात, विद्यार्थी दशेत, कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे सामाजिक घटक आपल्यावरती वेगवेगळे संस्कार करत असतात. त्यातनं ते बळ येत असतं. मी माझ्याबद्दल सांगत होतो की मी आता 1997च्या बॅचचा IPS अधिकारी आहे. आता अर्ध्या महाराष्ट्राची अँटी करप्शन ब्युरोची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी माझ्याकडं उत्तर महाराष्ट्रातले 5 जिल्हे, पूर्ण विदर्भ आणि पूर्ण मराठवाडा असे 22 जिल्ह्यांचं मी सुपरविजन अँटी करप्शन ब्युरोचं करत असतो. त्यामुळे आता जवळजवळ 26 वर्ष मी पोलीस दलात काम करत आहे आणि 24 वर्ष माझा ग्रामीण भागापासून IPSच्या सिलेक्शनचा पर्यंतचा प्रवास आणि 1.5 वर्ष ट्रेनिंग, असं 50 वर्षाचा मी इथे झालेलो आहे. 50 वर्षात जे काही ऊन पावसाळे पाहिलेले आहेत, चढ उतार पाहिलेले आहेत, संकटांना, चॅलेंजेसना, स्ट्रगल्सना सामोरे गेलेलो आहे. त्यांना एक माझ्या आयुष्याची मी ब्लूप्रिंट जी बनवलेली आहे, त्यातली काही तत्त्व आहेत ती माझ्या लहान बहीण भावांना काही फायद्याची होतील का या दृष्टीनं मी आपलं युवक युवतींमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ही जी आयुष्याची ब्लूप्रिंट आहे ती एक सॉलिड असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे, फुल प्रूफ असली पाहिजे. आणि त्याचं नियोजन हे त्या बालवयात करायचं. शैशवेभ्येन विद्यानाम यौवने विषयशीनां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगतान्ते तनुत्तजाम. म्हणजे किशोर वयात अभ्यास करायचा, यौवनात विषयांचा उपभोग घ्यायचा असं म्हणतात, वार्धक्यामध्ये मुनिवृत्तीकडे गेलं पाहिजे. लहानपणी जो खुळखुळ आवडतो तो जो म्हातारपणी आवडायला लागला तर अवघड होईल ना. मनुष्य थोडा रिलायत म्हणतील लोक. प्रत्येक आयुष्यातल्या गरजा वेगळ्या आहेत. कारण आता सोशल मीडियामध्ये आमच्या टीनेज मुलांना इंस्टाग्राममध्ये किती लाईक मिळाले, कोण कॉमेंट्स दिल्या, किती फॉलोअर्स झाले, याच्यात खूप आनंद मिळतो. पण ते 40मध्ये 50मध्ये त्याचा काय उपयोग नाही आहे. त्यावेळेला पोरांचं शिक्षण महत्त्वाचं आहे, आई वडिलांचे म्हातारपणाची बिलं महत्त्वाची आहे. ते बिल नंतर फाटतं. तर तो ब्लूप्रिंट असताना माझा स्वतःवरती असणारा विश्वास, माझी डिग्निटी, माझा सेल्फ रिस्पेक्ट, माझी वर्थ आणि मी समबडी, आय एम समबडी, हे खूप महत्त्वाचं आहे. मला कुणी गृहीत धरता कामा नये. मी तर असण्याला, मी तर माझ्या बोलण्याला, माझ्या जगण्याला एक अर्थ आहे. अशा पद्धतीचा एक ब्लूप्रिंट आपण बनवणं आणि माझा एक्सलन्सकडं, माझ्या उत्कृष्टतेकडं मी ज्या क्षेत्रात आहे, फिजिकल फिटनेस, मेंटल अलर्टनेस आणि स्पिरिच्युअल हायनेस, या तिन्ही क्षेत्रात मी कसं पुढे जाईल. आणि आजकाल शाळेमध्ये फक्त इंटेलिजन्स क्वेश्चन पाहिला जातो. दुर्दैवानं आपलं पोरगं किती हुशार आहे, किती टक्के मार्क पाडतं एवढ्यावरच आपलं लक्ष असतं. तर आता ते क्वेश्चन हे वेगवेगळे झालेले आहेत. इंटेलिजन्स क्वेश्चन बरोबर सोशल क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे, इमोशनल क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे आणि ॲडव्हर्सिटी क्वेश्चन पण महत्त्वाचं आहे. इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणजे किती गणित आपण फास्ट सोडवतो, आपल्याला गोष्टी कशा लक्षात राहतात, आपलं कॉम्प्रिहेन्शन कशा पद्धतीचं आहे, ती बुद्धिमत्ता. इमोशनल क्वेश्चनमध्ये आपण किती प्रामाणिक आहे, किती पंक्च्युअल आहे, वेळेवर जातो, आपण किती हंबल
आणि ग्राउंडेड, पाय जमिनीवर आपले किती आहेत, आपली इंटिग्रिटी कशा पद्धतीची आहे, आपण आपल्या शब्दाला जागतो का, आपल्या तत्वांशी आपण गद्दार होत नाही का, आपण आपल्या स्वतःशी विश्वासानं वागतो का, या सगळ्या गोष्टी त्या इमोशनल क्वेश्चन मधनं होतात. आणि सोशल क्वेश्चन म्हणजे मी इतरांशी कशा पद्धतीनं कनेक्ट करतो, मी मित्र कसे जोडतो, ते आयुष्यावर कसे टिकवतो, या सगळ्यांच्या बाबतीत तो सोशल क्वेश्चन असतो. त्यामुळे ज्यांचा इंटेलिजन्स क्वेश्चन खूप चांगला आहे पण ज्यांचा सोशल सामाजिक हा क्वेश्चन आणि भावनिक क्वेश्चन कमी आहे, आणि ज्याचा सोशल आणि इमोशनल क्वेश्चन खूप चांगला आहे पण इंटेलिजन्स क्वेश्चन थोडा ॲव्हरेज आहे, आपण पाहिलं तर ज्यांची बुद्धिमत्ता ती इंटेलिजन्सवाली जी असते ना ती ह्यांच्या हाताखाली काम करते. सोशल आणि इमोशनल ज्यांचा क्वेश्चन चांगला आहे. आणि ॲडव्हर्सिटी क्वेश्चन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. संकटाच्या वेळेला आम्ही किती गडबडीत होतो. पॅरेंट इंड्युस्ड वेस्टफुलनेस नावाचा एक कॉन्सेप्ट आहे की आजकाल नुसतं पोरांना पोटाला धरून त्याला किती जपायचं, कसं जपायचं एवढाच विचार केला जातो. आई शपथ सांगतो, आम्ही 2-3 दिवस घरात पण नसायचो पण आई वडिलांना माहीत पण नसायचं, कुठंतरी काका मामा चुलता इकडं तिकडं कुठंतरी असायचं. नदीला जाऊन आंघोळ करून 2-4 बुडकाळ्या काढून जीव जाता जाता वाचलेला आहे, झाडावरनं पडून दात पडलेले आहेत. पण घरच्यांना काय घेणं देणं नसायचं त्यांना. खेड्यातलं जीवन, 30-35 लोकांचं घर, इतके शॉक ऑब्झर्वर असायचे. आजकाल ती दारबंद संस्कृती वाढलेली आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल, गावाकडचं जुनं घर विकायचं आणि मुंबईमध्ये 2 BHK 1 BHKचा ते काय छोटासा फ्लॅट घ्यायचा. त्या TV, फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कम्प्युटर सगळ्याला जागा असते पण म्हातारे आई वडील जड झालेले असतात. त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवायचं. मग त्यामुळं हा जो सोशल क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन जो आहे, मला वाटतं मी थोडंसं अवघड बोलत असलं तर माहीत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हर्सिटी क्वेश्चन आहे की संकट आलं की मग आत्महत्या करावीशी वाटते. लगेच बायकोशी थोडंसं भांडणं झालं तर मग आई वडिलांचं पदरात जायचं, आईच्या व ती अशी म्हणते तशी म्हणते. तर ॲडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे ते कोशातून फुलपाखरू, लहान लहान मुलं आहेत त्यांना काय कळते की नाही मला माहीत नाही पण कोशातून फुलपाखरू बनतं त्यावेळेला कुठला तरी प्रयोगशाळात एक विद्यार्थी काय करतो, त्या फुलपाखराला त्या अंड्यातनं बाहेर येताना वेदना होत आहेत म्हणून ते अंड फोडतो. मग ते फुलपाखरू अलगदपणे बाहेर येतं, सुखदपणे बाहेर येतं पण बाहेर येऊन मरतं. कारण त्या पंखात बळच आलेलं नाही ना. ज्या वेळेला तो कोश ते अंड फोडताना त्याच्या पंखामध्ये संघर्षाचं बळ येतं त्यावेळेला ते बाहेर येऊन उड्डाण घेणार आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर तो हौसला, ती इच्छाशक्ती, ती जिद्द त्यातनं निर्माण होणार आहे ना. त्यामुळे आम्ही गावाकडचे, आम्ही कोकरूड माझं गाव आहे, शिराळा तालुक्यातलं आहे. तिन्ही बाजून असा वाळण्याचा वेढा आहे आमच्या गावाला. हिरवगार शेत सगळीकडे दिसतं पण लँड होल्डिंग खूप कमी. तुमच्यासारखे असे 20 एकर 30 एकर अशी शेती नाही. मला 3-3.5 एकर शेती आमच्या पूर्ण घरात म्हणजे भावात बहिणीत मिळून कमी लँड होल्डिंग आहे. आणि खूप संघर्ष आहे. त्या होमनी केल्यानंतर जीव काढला म्हणजे ऊसाचा रोग लागलेला. त्यामुळे तिथला जो प्रवास आहे, कारण खेड्यातली पोरं ही रानफुलासारखी असतात. त्या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मग कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. ते रुजवण्याचं काम ते आईवडील करत असतात, शिक्षक करत असतात. कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला असतो. ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं. जन्म झाल्यानंतर, किशोरवयात, विद्यार्थी दशेत, कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे सामाजिक घटक आपल्यावरती वेगवेगळे संस्कार करत असतात. त्यातनं ते बळ येत असतं. तो ॲडव्हर्सिटी क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. संकट काळात कसं तरून जायचं आणि समोरे कसं जायचं. कारण 3 प्रकारचे माणसं असतात. सुरुवात आरंभशूर, सुरू केलंय पण नंतर थोडंसं काहीतरी धक्के लागायला लागले की सोडून जातात, मग त्या प्रवाहात पळत जातात. दुसरे असतात ते थोडेसे ताकद लावतात पण नंतर सोडून. पण ज्यांना ती संकट म्हणजे अपॉर्च्युनिटी वाटते आहे, मला संधी आहे, ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश येत असतं हे ज्यांना वाटतंय ते त्या ब्लू प्रिंटमध्ये खूप महत्त्वाचे आहेत.
ते सरून जातात आणि मग इतिहास घडवतात, चमत्कार घडवतात. मग असं गाव, असं शहर, असा परिसर विकासानं समृद्ध बनत असतो. कारण आम्ही तिघंजणं आमच्या गावातनं एका वेळेला IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. म्हणून आमची ती केस स्टडी झाली. छोट्याशा गावातनं ज्या वेळेला मुंबईसारख्या मोठ्या शहरातनं एकही 1997च्या बॅचमध्ये IAS, IPS किंवा IFS मध्ये नाही, त्यावेळेला आमच्या गावातनं आम्ही तिघंजण आहे. मी IPS मध्ये आता ॲडिशनल DG म्हणून काम करतोय. आनंद पाटील माझा चुलत भाऊ, तो IAS मध्ये, तो द प्रिन्सिपल सेक्रेटरी टू गव्हर्नर ऑफ तामिळनाडूच्या राज्यपालांचा प्रधान सचिव म्हणून काम करत आहे. आणि सुगंध चौगले हा इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये, तो आता घानामध्ये भारताचा राजदूत आहे. तर ही केस स्टडी म्हणजे तो जो प्रवास आहे तो एक ठरवून प्लॅन करून, प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स what to do, how to do, when to do, who is supposed to do it for you, काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, आणि ते मग गोल, ते ध्येय निश्चित करून, ते गोल कसं असलं पाहिजे, स्मार्ट, SMART. S म्हणजे स्पेसिफिक, नेमकं. M म्हणजे मेजरेबल, ते मोजता यायला पाहिजे, पर्ट चार्ट बनवता आला पाहिजे त्याचा. A म्हणजे अटेनेबल, ते आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. म्हणजे भले भारतातनं 100 IAS होऊ दे, पण त्या 100 मध्ये जाण्याची मला संधी आहे ना, कारण जन्म एकदाच मिळणार आहे. यू लिव्ह ओनली वन्स, योलो काहीतरी म्हणतात पोरगाल, मज्जा करायला, फक्त धमाल करायला. आणि रिअलिस्टिक असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे, आणि टाइम पाहून त्याला दिशा, वेळ निश्चित करून ते ध्येय निश्चित करण्यासाठी आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. मग अडथळे, विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, ते ॲक्च्युली कठोपनिषदातलं वाक्य आहे. अराइज, अवेक्स अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. उठ, जागा हो, आणि जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करत राहा. आणि मग मध्ये थांबायचं नाही आहे. आराम करायला पाहिजे, ब्रेक घ्यायला पाहिजे, खूप झोपायला पाहिजे, 8-8 तास झोप पाहिजे, काही गरज नाही आहे. सगळी मोठी माणसं बघा, म्हणजे ते आपले पंतप्रधान असू दे, पवार साहेब असू दे, 5 वाजता तयार असतात, 6 वाजता अपॉइंटमेंट सुरू होतं. त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेला हनुमानांना अंगठी दिलेली होती आणि त्यांना सांगितलं की ही अंगठी त्या वनवाटिकेमध्ये जाऊन सीतामयेला देऊन ये, माझी आठवण आहे, ती त्यांना देऊन ये. त्याला हनुमानांच्या प्रवासात खूप अडथळे आले, पण त्यांनी कुठेही विश्रांती घेतली नाही. इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण ज्या वेळेला आराम करतो ना, त्यावेळेला गंज लागायला सुरुवात होतो. पहिल्यांदा उड्डाण केल्यावर त्यांना मैनक पर्वत दिसला, जे आजकाल आपली भुरळ बसते, सोशल मीडियाची असो, नाही तर 5 स्टार हॉटेलची असो, पबची असो, डिस्कोची असो, बँजोची असो, किंवा मग गणपती बाप्पाच्या मंडळाच्या समोरच्या DJची असो. आणि काय ती गाणी लागली की मग आमचं पप्पी दे पारुलापासून सगळ्या आमच्या अंगात असं काही ते संचाराला सुरुवात होते. तर हे जे आकर्षण आहे, त्या मैनक पर्वतावरच्या अप्सरा आणि गंधर्व त्यांना बोलवायला लागले की हनुमानजी या, इथं थोडा वेळ आराम करा, इथं खूप सुंदर सगळं आहे, ऐश करा. दी विल्यम वुड्सवर्थची एक कविता आहे ना, द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही वनराई इतकी सुंदर आहे, इतकी आल्हाददायक आहे, इतकी छान आहे की माझा इथनं पायच निघत नाही आहे. परंतु मी कुणाला तरी शब्द दिलेला आहे, मला जावं लागेल. तसं थांबले नाहीत ते, पुढं निघाले. आणि पुढं मग त्या सुरसा नावाची सर्पमाता होती. ती सर्पमाता म्हणजे राक्षसच होती आणि तिचा जबडा खूप मोठा होता. ती म्हणाली, हनुमान तुला या जबड्यात मी घेणारच आज. ते मग ते हनुमानजी म्हणतात की मला जाऊन येऊन एवढी अंगठी देऊ दे, नंतर येऊन खा. म्हणजे ते म्हातारी चालली, ते भोपळ्याची स्टोरी आहे ना तशी. मग हनुमानजी म्हणतात तरी ती ऐकत नाही, तुला खाणारच, तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल. मग आपल्याला माहित आहे की हनुमानजी मोठे होतात, तसे ते मोठे झाले. त्या सुरसा मातेनं पण आपला जबडा खूप मोठा पसरला. मग त्यांच्याकडे ती क्लुप्ती पण होती ना, हनुमानजी एकदम छोटे झाले, पटकन जबड्यात गेले आणि पटकन बाहेर आले. म्हणजे वचन दिलेलं पूर्ण झालं. त्यावेळी ती सुरसा प्रसन्न झाली
आणि त्यांना जाऊ दिलं. याचा अर्थ एवढा सोपा सोपा सरळ नाही आहे. आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी कठीण व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. नाहीतर ते स्वार्थ अर्ध्या गुंट्यावरनं भावाचा जीव घ्यायला तयार होतो. छोट्या छोट्या गैरसमजातनं आईला आपण शिव्या देतो. कधी कठीण कधी मृदू तो इगो बाजूला ठेवला तर सगळं सोपं होतं. काय एनबी म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, वेदामध्ये लिहिलेलं आहे. एनबी म्हणजे एखाद्याची आपल्याला असूया का वाटते, अनएक्सेप्टन्स ऑफ गुड इन अदर्स. दुसऱ्याच्या जे चांगलं आहे ना ते बघवत नाही आम्हाला, त्यामुळे ती असूया तयार होते. आणि तेच जर चांगलं स्वीकारलं आपण, विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तीच इन्स्पिरेशन, तीच प्रेरणा तयार होते. एखाद्या माणसाचा तिरस्कार, हे वेदातले आहे, माझे स्वतःचे विचार नाही आहेत. बऱ्याचदा सोशल मीडियावर माझ्या नावावर काही ते छापून येतं, तसं अजिबात विश्वास ठेवत जाऊ नका. तिरस्कार म्हणजे काय, अनएक्सेप्टन्स ऑफ द पर्सन ॲज ही इज ऑर शी इज. जसा माणूस आहे त्याला आम्ही तसाच स्वीकारत नाही, त्यामुळे तो तिरस्कार निर्माण होतो, द्वेष तयार होतो. म्हणजे अनकंडिशनल लव्ह, त्याला तसं आहे तसं. तुम्हाला बायकोत थोडे प्रॉब्लेम असतील, नवऱ्यात थोडे प्रॉब्लेम असतील, पण म्हणून नसतात ना ते. आईमध्ये काहीतरी जुनी शिकलेली असेल, कमी शिकलेली असेल, जसं आहे तसं स्वीकारलं तर ते अनकंडिशनल लव्ह, प्रेम तयार होतं. फिअर म्हणजे काय, भीती काय असते, अनएक्सेप्टन्स ऑफ व्हॉट इज अनसर्टन. जे अस्थिर आहे ते न स्वीकारणं, त्याच्यामुळे भीती वाटते. किंवा आपण वरनं बंजी जम्पिंग आपण करतोय, पडलो तर काय होईल, लागलं तर काय होईल. पण एकदा ते स्वीकारलं तेच ॲडव्हेंचर होतं, त्यातनं साहस तयार होतं. अँगर, ज्या गोष्टी कंट्रोलच्या नाहीत बाहेरच्या, त्या न स्वीकारली की राग यायला सुरुवात करतो. आणि एकदा ते स्वीकारलं तर तेच टॉलरन्स, सहिष्णुता तयार होतं. हे बेसिक आपण वेदांता ट्रिटाईज नावाचं खूप छान पुस्तक पार्थसारथींनी लिहिलेलं आहे. त्यातली मी गोष्टी म्हणजे खूप आपल्या लोणावळ्याला त्यांचा आश्रम आहे, ते आता 90s त्यांची मुलगी काही प्रवचन. पण आपल्या बेसिक फिलॉसॉफीमधल्या या गोष्टी मी सांगत होतो. त्यामुळं त्या हनुमानजींना तिसरं जे संकट होतं ते सिनिका नावाची राक्षसीन होती. ती म्हणजे असूया, ती ओढायला लागली. त्यावेळेला हनुमानजींनी जसा कांदा फोडतात तसं तिला एका बुक्कीमध्ये मारून टाकलं. अशा आपल्या आख्यायिका, पौराणिक आख्यायिकामध्ये म्हटलेलं आहे. ती सिनिका, असूया, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावदित मस्तु मा विद्विषावहे. खूप छान ही परमेश्वराची प्रार्थना आहे. बरेच जण आपण म्हणतो पण त्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. ओम सहना भवतु, आम्ही सगळेजण एकत्र येऊन आमचं तेज, आमचं सामर्थ्य, आमची ताकद वाढू दे. आमचं ज्ञान एव्हर फ्रेश, ते कायम असं प्रज्वलित राहू दे. आणि मा विद्विषावहे, लेट अस नॉट हेट इच अदर. हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. आमच्यातलं जे द्वेष, तिरस्कार, असूया, दुसऱ्याचं चांगलं न बघण्याची वृत्ती आहे ती नष्ट होईल. त्यामुळे एकदा गोल निश्चित केलं की असे अडथळे येणार. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं. सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी गरजा नहीं मैं. युवकांनी आणि युवतींनी हेच दाखवायचं ना, त्या ब्लू प्रिंटमध्ये कसा युवक असला पाहिजे किंवा युवती असली पाहिजे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्याच्या हृदयामध्ये कारुण्य आहे, ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, ज्याचं मन स्थिर आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे, ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे, ज्याच्या आईवडिलांवर श्रद्धा आहे, ज्यांना दीनदुबळ्यांचा कळवळा आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, तो खरा आदर्श युवक आहे, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे.